या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। लोकसभेमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आमदारकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे, परंतु हे आमदार फेसबुक आणि व्हॉट्सअपवर दिसत आहेत। बऱ्याच जणांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून 20,000 रुपये भरून उमेदवारी मागणी अर्ज घेतलेला दिसत नाही। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांचा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केला। तसेच सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे उमेदवारी मागणीचा अर्ज आणि पक्षनिधी 20,000 रुपये रक्कम सुपूर्द करण्यात आली। यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील, बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते मोतीराम राठोड, जिल्हा प्रवक्ते सातलिंग शेटगार, दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील, रोजगार स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष अप्पू शेख, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, निराधार निराश्रित सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश हावळे, जहीर मणे, दक्षिण सोलापूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अरुणा बेंजरपे, माढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय पाटील, उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते प्राध्यापक सिद्धराम सलवदे, तालुका अध्यक्ष शालिवाहन माने देशमुख, भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, विज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल रणखांबे, महिला काँग्रेसच्या सुरेखा पाटील, नंदा कांबळे, हर्षदा भोसले तसेच दक्षिण व उत्तर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।